का बसला आहेस? मी आज बाजावर एकला झोपल. अरे गाठा किती आहे बाळू? तू शिवलेली गोधडी आहे ना मग नाही लागायचं का? अरे एकल्याला झोप यायची का? हा आय तू माझी किती काळजी करतेस. उद्याच्याला एकलाच मी कुठं बाहेर गेलो तर तू काय करशील? म्या बरं जाऊ देईल तुला? काहीतरी बोलू ना ग बाळू. तू झोप. ह्या बाळा चांद बघी झोपणार आहे. झोपतोस कुठला? रातभर जागा असतोस, मला काय ठाव नाही का? बर झोप. हे घे. आणि झोप. भालचंद्र, तुम्हासनी असं वाटल म्या तुम्हासनी नुसतं जायला सांगतो हाय, तसं नाही. तुमची कणकवलीला म्या राहायची सोय करून ठेवतो. अहो कामत उठा. अहो झोपताय काय? आपण कोण आहात? कामत, तुम्ही मला नाही ओळखलं. तुमच्याकडं जो येतोय त्याला ओळख. माझ्या ध्यानात नाही आले. तुमच्याकडे एक जण येतो आहे, त्याचं स्वागत करा. देवाचंच रूप आहे समजा. त्याची सेवा करा. त्यांच्या हातनं लय मोठं कार्य होणार आहे. भविष्यात लोक कणकवलीला येतील ते त्यांच्या दर्शनासाठी. मी प्रतीक्षा करेन, त्यांची सेवा करेन. हे तर माझं परमभाग्य आहे. शुभम भवतु. या स्वप्नाचा काय अर्थ समजायचा परमेश्वरा? मालक, हं? आज लवकर उठलायसा? हे स्वप्न आहे की की मला पडलेला दृष्टांत होता? काही समजत नाहीये. हे बघ, कोणीतरी येणार आहे. कोणीतरी येणार आहे. कोण येणार आहे? असं समज, परमेश्वरच येणार आहे कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने. परमेश्वर? हा. मालक, मला तुमचं काही कळत नाही बघा. हे बघ, आपण ना इथे स्वच्छता करून ठेवू. होय. हा, एक खोली आहे ना, एक खोली ना साफ करून ठेवू. हा हा. बसायला आसन ठेवलं पाहिजे. होय होय. आणि ना त्यांच्यासाठी ना फराळीची व्यवस्था करू. हा हा हा. आणि हे बघ, त्यांना ना विश्रांतीसाठी ना झोपण्याची व्यवस्था करून ठेवू. तुम्ही सांगा, मी समजा करतो. असं कसं? मी आहे तुझ्या सोबतीला. मलाही सेवेचा लाभ मिळू दे.
मला मिळालेला दृष्टांत खरा ठरेल. तू अजून जागाच आहेस वय? अगं झोपलोय कवा? का नाही झोपला बाळू? आय मला एक सांग, मी बाहेर कुठं गेलो आणि एकलाच येत असेल तर तुझ्या डोळ्याला डोळा लागेल का? काय बोलतो ना बाळू, मला काय बी समजत नाही बघ. काय बोलतो काय वागतो ते तुझं तुलाच ठाव. आता तुला कसं सांगू? चल ए माधव, राम 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 राम. आज काय सकाळ सकाळ गावात? अरे काय सांगायचं माधव, ते पोरग गेलं गाव सोडून. पोरग भालचंद्र वय होय ना, आणि मग त्याचं काय? त्याची लय आठवण आली बघ. काय बी म्हण, बरं ते वेगळंच पोरग होतं बघ. वय रे, अरे 2-4 दिवस राहून गेलो पण लय जीव लावून गेलं रे ते. मग ठेवून का नाही घेतलं तुझ्या संग? अरे आपलंच काही ठिकाणा नाही माधव, कुठं ठेवून घेतो त्याला सांग. बरं तात्या, काय बी म्हण, हा कोणाचा का होईना तुला जीव लागला हे काय कमी आहे वय? अरे असं काय म्हणतो माधव तू? मला काय मन नाही का काय? हा त्या पोरात असं काहीतरी होतं, त्याच्या शेजारी बसलं ना तो उठून जाऊच वाटत नव्हतं रे. खरं आहे, तुला सांगतो देवाचीच रूप आहेत बघ समधी. होय रे, फक्त आपल्याला वळीत आलं पाहिजे. खरं आहे ना. पांडुरंग हरी वासुदेव हरी. काय मिळतंय अरे पांडुरंगाचं नाव घेऊन तुम्हाला लोकांनी? आता तू ते घेतल्याशिवाय तुला कसं समजायचं? एक काम कर, मन बरं एकदा माझ्या सोबत. नाही मला नाही जमायचं ते. अरे काय लाजतो मन? अरे लाजायचं काय ते? मग काय जिबाला काय काट टोचा त्यात का तुझ्या? मन म्या म्हणतोय तसं, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव. अंगाशी मन अजून एकदा. पांडुरंग हरी आ, म्हणत राहा म्हणत राहा. पांडुरंग हरी वासुदेव. जमतय जमतय. पांडुरंग हरी वासुदेव. पांडुरंग हरी वासुदेव. बरं वाटतंय अरे माधू. माधू, पांडुरंग हरी वासुदेव. गंगे, काय केस झाल्यात? हा अरे जरा स्वतःकडे बी ध्यान द्यावं. तू तर बघती आहेस ना समज, पाणी बी हातात नेऊन द्यायला लागतंय. एक भांड कुणी इकडचं तिकडे उचलून ठेवत नाही. तुझा या अवतार बघून जावई बापू काय बोलत असत्याल? त्यासनी कुठे येळ असतोय बघाय तरी. तुझं बी चुकता आहे गंगे. अगं सारखं आडवं लावू नये, जरा त्यांच्याशी बी धड बोल की. अगं ते बी करून झालं हाय, काय उपयोग नाही. आता गरम गरम पाणी काढून देते, जरा आंघोळ कर आणि हाल सिद्धनाथाच्या पांडुरंगाच्या पाया पडावं. समद भलं होतंय बघ. आय मी नाही पाया पडणार. काय आता देवावर राग कशा पायी? तुला बी रागवलं पाहिजे गंगे. बर बाई, पडते पाया. हा ए पोरानो, झालं का आवरून? बाळू खोट बोलते आई. आहे किती लागले मला? अरे बाळू कसला त्रास देतो आहेस? बाळ्या ग बस बर का. जातोच म्या. थांब की. आज आपण खेळू. मला नाहीये. का? कुठे गवऱ्या थापायला जायचं आहे का? या गावात जाणार आहे. मी आम्ही येणार तुमच्या संग. अजिबात जायचं नाही. मी आहे की तिच्या संग. हा आणि घरात बसून काय करणार आहेत ते? जाऊ दे त्यास. तुमचं तुम्ही जावा, माझ्या संग येऊ नकोसा. मी
म्या तुमच्या संघात येणार नाहीतर मी आयला सांगल. तापच आहे डोक्याला. बघतेच तुमच्याकडे. आवरा आधी. मग असा गोळ आहे का हा? चालायचंच त्याला काय. काय बाळप्पा कुठं चालला? गावातच आहे. तुम्ही काय करताय? आता काय सांगायचं, आज शेतावर तर काही काम नाही, मग हिंडतोय मेंढरान माग. चलतोय काय बाळू? हा माई जाऊ की. आवरा पटकन, मला नाही इथं थांबायचं. ही गंगेची पोर आहे ना व? होय. पण मला एक सांगा, या साली शेतात काय होते की नाही? काय रडगाणं? कसं आहे बाळप्पा, आपण आपलं कष्ट करायचं, बाकी काय द्यायचं ते पांडुरंगच ठरितोय. अरे पण पांडुरंगानं तुमच्या सुखाची सोय करून ठेवली हाय. तुम्हाला ठाव नाही होय? हे काय बोलतोय तू बाळू? अरे खरंच आहे. अरे आमासनी तरी सांग, म्हणजे आमासनी बी काहीतरी समजल. बाळू मामा येत आहे ना व? थांब, त्यासनी गुपित सांगू मग जाऊ. कसं आहे, तुमच्या ध्यानात असेलच, गावच्या जमिनीत धन सापडलं. वय 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 वय. ते धन कोणाच्या घरला आहे? ह्या वाटते होय बोलाय. जाऊ दे की, तुला काय पाहिजे आहे त्याची? थांब, पण मी ऐक बोलू का? चालेल का? बाळप्पा बोल बोल. कसं हाय, तुला कोणाचं भ्या नाही, पर आम्हासनी भ्या वाटत आहे. 100 दिवस शेळी होऊन जगण्या परीस 10 दिवस वाघ होऊन जगावं. बरोबर आहे बाळप्पा. तर तू सांग आम्ही काय करायचं आहे ते. आव तुम्ही ध्यानात घ्या, गावात धन निघालं त्यावर पहिला अधिकार कुणाचा? अहो गावाचा. गावात धन सापडलं ते कुणाचं? अहो गावाचा. पण आपण असं कसं म्हणणार? मग मी जातो बसत सोनामळी. बाळप्पा थांब थांब, बोल पुढं बोल. आम्ही काय करायचं आहे? अहो समजा धन आहे पंचाच्या वाड्यात. समजा धन मागू नका, तर सरकारला कर भरावा लागतोय, तेवढं तरी भर म्हणा. पण तुला हे सुचलं, ते आमासनी का नाही सुचलं? चालायचंच, गाठा हाय, डोकं जड होतंय. बाळू मामा तुम्ही आला नाही तर मी घरला जाईन. बरं आता मी जातो. बघा कल्याणवीर समद्यांचं. खरं आहे. आणि कसं आहे, त्याच्यामुळं पंचामोर गावातली लोक बोलतील तरी काय. बरं वय वय वय. चला. थोडा समजत होतो, पण डोकं आहे पोराला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. जमतय जमतय. काय आज तर जत्राच भरली आहे नो. चंची खाली आहे, समद संपला आहे बघ. तुम्ही काय देणार आहे मला? पण मी काय म्हणतो, कसली एवढी बैठक चालली होती? अरे कायच काय, म्हणजे आम्ही बोलायचं बी नाही वय. तसं नव, तो बाळू काय म्हणत होता? आता काय? अरे तात्या हेच विचारत होता, जेवण झालं का, हवा पाणी कसं आहे हेच बोलत होता आम्ही. हा तुला समजित का काय मला? समजला आहे मला.
माधू पांडुरंग हरी वासुदेव हरी. झालं का तुझं समाधान? तू काय चिडतो आहेस? तुला कुणी सांगितलं होतं त्या फांद्यात पडायला? आता तू मला एक सांग, गावात धन सापडलं, मग धन कुणाचं? ते मला ठाव नाही, पण नाही तिथं नाक कशाला खूप असतोस तू? अरे गाव आपलं आहे, त्यात ना काय खूपसायचं? तुला भ्या वाटते का? या नाही, मला आई आणि बाची काळजी वाटते आहे. तू रोजच्याला गोंधळ घाल आणि आम्ही निस्तरत बसतो. मी तुमच्या संग आले हाय ते तंटा बघायला नाही. बघ की तुझा कसा बोलतोय भीमा मामा. बरोबरच बोलतात ते. तुम्हासनी गरज नव्हती त्या लोकांनी सांगायचं. बघ हिला बी समजत आहे. सत्य, आता तू बी माझ्याशी तंटा करणार होय? होय करणार, आणि घरला बी जाऊन सांगणार की तुम्ही काय काय करताय ते. मासनी समजत नाही. अरे लय मजा येणार आहे. धनासाठी माणूस काय करतोय बघाल तुम्ही. पंच कान इकडं काय? ये तात्या, जवळ येऊ नको रे बाबा. काय पंच, जवळ येऊ नको, वादात येऊ नको. या करायचं तरी काय मग? अय्यो हळू आवाजात सांग की रे शतमूर्खा. व पंच, गाव धुमसायला लागला आहे, कधी बी आग लागल. अयो गावाला लागेल ना आग, लागू दे मरू दे. अव आग लागल गावाला, पण झळ लागल ना तुमच्या बुडाला. अय्यो नीट सांग की रे निर्बुद्धा. ओ पंच, चावडीवर पारावर घराच्या बाहेर कुजबूज सुरू आहे नसते. कुजबूज? अयो कसली कुजबूज? अयो मला कसं कळेल? तेच तर कळाना ना. जाऊ दे मरू दे, सोडून दे. अहो तसं नव पंच, मी समजासनी विचारलं पण कोणी काय थांग पत्ताच लागून द्यायना. अयो असं? याच्या माग कोण हाय ठाव आहे का तुम्हासनी? अयो कोण? अयो बोलत जा पोपटा, पटापट बोलत जा. अहो ह्याच्यामध्ये हाय तो बाळू. अयो बाळू, अयो बाळू किती गुणी आहे रे तात्या. होय, पण त्याच्या खोड्या का कमी आहेत का? अयो खोड्या आहेत, पण तू माझे काय वाईट करणार? अयो मी काय केले त्याचे? अय्यो आता बाळू असा का वागतोय त्याच्या घरच्यांना माहित नाही, आणि तुम्ही मला विचारता. अय्यो सगळे गावातले आले ना माझ्या अंगावर, गेले त्यांना शिंगावर. अय्यो हात टाकून घ्या तुमचा कोणाला तरी. अय्यो काय झाले हाताला? ओ पण तुमचे काय ग्रह तारे बरोबर नाही आता, आणि ते घरात धन आल्यापासून तर लय बिघडलं आहे तुमचं समज. अय्यो काहीतरी करायला पाहिजे रे बाबा, काहीतरी करायला पाहिजे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. मंगळू, हे मंगळू, आला. कशाला ब्यात बोललीस? तू काय खातोय का? थांब जरा. बाळू, तू आम्हाला बोललास? दिसलाच म्हणलं बोलवावं. लय बरं वाटलं बघ. अरे मागच्या वेळेला तू आम्हाला वाचिलस. माझ्यावर ऋण आहे बघ तुझं. विसरून जा. नाही नाही बाळू, लक्षात ठेवीन मी आयुष्यभर. आता तरी पोटाला भाकर मिळती का नाही? अरे काय सांगू बाळू, हा कवा कवा तर पाणीच प्यावं लागतंय नुसतं. गावात एवढं धन आहे आणि तुम्ही उपाशी का सर? चालू झालं का तुझं? गावात धन आहे? हा, पंचाच्या वाड्यावर 7 रांजण.
आता तुला थोडं तरी मिळालं हे आयुष्य सुधरल बघ. अरे तू बोललास तरी बरं वाटलं बघ बाळू. आणि तू बरोबरच बोलतो आहेस. बाळू मी पाया पडू का रे हिच्या?